नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे. रस्ता प्लॅन आणि इस्टिमेंट प्रमाणे करा, अन्यथा नगर परिषदेवर मोर्चा. भाजपचे सागर सुतार. पलूस नगर परिषद हद्दीतील आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती या मार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सागर सुतार यांनी प्रशासनाकडे केली आहे. सुमारे 70 लाख रुपये खर्चून ही रस्त्याची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती या साधारण 1.75 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम आमदार विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले होते. या कामासाठी शासनाचा मोठा निधी खर्च करून BBM आणि कार्पेट पद्धतीने डांबरीकरण करण्यात आलं. मात्र रस्ता पूर्ण होऊनही काही दिवस उलटत नाही, तोच या कामाचा निकृष्ट दर्जा सुतार यांनी मांडला आहे. रस्त्यावर टाकलेले मटेरियल आणि खडी चक्क हाताने उकडत असून डांबराचा थर योग्य प्रकारे बसलेला नाही. रस्त्याचे रोलिंग आणि बाइडिंग व्यवस्थित न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे निकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. असे सांगत या संदर्भात सागर सुतार यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलं असून जनतेच्या करातून जमा झालेला पैसा अशाच प्रकारे दर्जाहीन कामावर खर्च न करता हा रस्ता संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावा, असंही सुतार यांनी स्पष्ट केलं आहे. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने 10 दिवसात लेखी अहवाल न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. या निवेदनावर सागर सुतार यांच्यासह अजिंक्य पाटील, सचिन जाधव, संकेत केलुगडे, वैभव जाधव आणि अमृत माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नमस्कार, मी सागर सुतार आणि माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संदीप मोरे. आज आम्ही इथे आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती या रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही इथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती हा रस्ता जवळपास 75 लाख रुपयाचा हा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. आम्ही दिनांक 13 मार्च रोजी मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदनाद्वारे असं सांगितलं होतं की सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारा ब्लॅकलिस्ट करा व जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा, असं आम्ही निवेदन हे शुक्रवारी दिलं होतं. या निवेदनानंतर आज ठेकेदाराच्या माध्यमातून येथे डांबर आणून याच्यावरती सिलकोट करण्याचा काम आज रविवारी करण्यात येत आहे. आज या ठिकाणी कोणतेही अधिकारी इथं उपस्थित नाही आहेत. आज नगर परिषदेचा सुपरवायझर इथं उपस्थित नाही आहेत. आज या ठिकाणी इंजिनियर इथं उपस्थित नाही आहेत. आणि दर रविवारी हा ठेकेदार इथं काम करत असतो. कुठल्याही इंजिनियरच्या देखरेखीखाली, सुपरवायझरच्या देखरेखीखाली हे काम आजपर्यंत झालेलं नाही आहे. येथील स्थानिक नागरिकांच्याकडून माहिती घेतली असता असं समजलं की डॉक्टर विश्वजित कदम जे आपले आमदार आहेत, त्या आमदार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता करण्यात येत आहे. जवळपास ₹1 कोटी रुपयाचा हा रस्ता, हा अतिशय निकृष्ट दर्जाचा हा ठेकेदार हे रस्ता करत आहेत.